एका बाजूला महाराष्ट्रातील लाखो युवक स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत. काही जण 4-5 वर्षांपासून अभ्यास करतायत, तर काहींचं वय संपत चाललं आहे. जर काही जण कुटुंबाच्या अपेक्षा आणि आर्थिक अडचणी यांच्यात अडकले आहेत, पण दुसऱ्या बाजूला सरकारी विभागांमध्ये लाखो पद रिक्त आहेत. मग प्रश्न असा निर्माण होतो की जर नोकऱ्या नाहीत तर रिक्त पदे इतकी का आहेत, आणि जर पदे रिक्त आहेत तर भरती का होत नाही. नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र. आज महाराष्ट्रात आणि देशभरात युवकांमध्ये असंतोष वाढताना दिसत आहे. परीक्षा उशिरा होणे, भरती प्रक्रिया रखडणे, पेपर लीकच्या घटना, निकालांमधील विलंब आणि रिक्त पदांचा वाढता आकडा यामुळे अनेक युवक रस्त्यावर उतरू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर सीजेपी सारख्या युवक चळवळींना मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या आंदोलनामध्ये एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जातो, युवकांनी किती वर्ष वाट पाहायची. पिरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हे अर्थात PLFS च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील 15 ते 29 वयोगटातील युवकांमधील बेरोजगारी दर सुमारे 13% आहे. म्हणजे प्रत्येक 100 युवकांपैकी 13 युवक नोकरीच्या शोधात आहेत. पण या आकड्यांमध्ये लाखो अपूर्ण स्वप्न आहेत. स्पर्धा परीक्षा देणारे, करार पद्धतीवर काम करणारे आणि आपल्या पात्रतेपेक्षा कमी दर्जाच्या नोकऱ्या करणारे अनेक युवक या आकडेवारीत पूर्णपणे दिसत नाहीत. माहिती अधिकारातून समोर आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील 29 सरकारी विभाग आणि जिल्हा परिषदांमध्ये 2,44,000हून अधिक पदे रिक्त आहेत. राज्यात 10,70,000 मंजूर पदांपैकी केवळ 8,26,000 पदं भरलेली होती. म्हणजे जवळपास प्रत्येक चौथं सरकारी पद रिक्त होतं. गृह विभागात 46,000हून अधिक पदं, सार्वजनिक आरोग्य विभागात 23,000हून अधिक पदं, तर जलसंपदा विभागात 21,000हून अधिक पदं रिक्त होती. सरकार भरती प्रक्रिया जाहीर करतं, पोलीस भरतीसारख्या मोठ्या जाहिराती येतात, पण रिक्त पदांच्या तुलनेत हा वेग पुरेसा आहे का, हा प्रश्न युवक विचारतायत. नाशिक ग्रामीण पोलीस भरतीमध्ये फक्त 380 पदांसाठी तब्बल 86,900 अर्ज आले होते. एका जागेसाठी 254 उमेदवार स्पर्धेत होते. ही केवळ स्पर्धा नाही तर संधीच्या कमतरतेचं एक छोटंसं चित्र आहे. याच कारणामुळे अनेक युवक संघटना आणि सीजेपी सारख्या चळवळी शिक्षण आणि रोजगाराच्या प्रश्नावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा दावा आहे की युवकांना भाषण नकोत, तर वेळेत परीक्षा, पारदर्शक भरती आणि रोजगाराच्या संधी हव्या आहेत. पेपर लीकच्या घटना आणि भरती प्रक्रियेतील विलंबामुळे व्यवस्थेवरील विश्वास कमी होत असल्याचाही आरोप केला जात आहे. प्रश्न फक्त बेरोजगारीचा नाही, रिक्त पदांचा परिणाम सामान्य नागरिकांवरही होतो. पोलीस कमी असल्याने सुरक्षेवर परिणाम होतो. आरोग्य विभागात कर्मचारी कमी असल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. शिक्षकांची कमतरता विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम करते. म्हणजे रिक्त पद ही केवळ युवकांची समस्या नाही, तर संपूर्ण समाजाची समस्या आहे. आणि इथेच शिक्षण व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होतो. दरवर्षी लाखो विद्यार्थी पदव्या घेऊन बाहेर पडतात, स्पर्धा परीक्षांची तयारी करतात, पण त्यांना योग्य वेळी संधी मिळत नाही. जर शिक्षण व्यवस्था युवकांना रोजगार सक्षम बनवण्यासाठी आहे, तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वर्षानुवर्ष बेरोजगारी का टिकून राहते. जर परीक्षा आणि भरती प्रक्रियानंतर वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण होत असतील, तर त्याची जबाबदारी ही नक्की कोणाची आहे. युवकांच्या आंदोलनामधून आणि सीजेपी सारख्या चळवळीमधून एक संदेश स्पष्टपणे समोर येतो, तो म्हणजे शिक्षण आणि रोजगार हा काही फक्त निवडणुकीचा मुद्दा राहिलेला नाही, तो लाखो कुटुंबांच्या भविष्याचा प्रश्न बनला आहे.
त्यामुळे अनेक युवक आणि शिक्षण मंत्र्यांकडून आणि सरकारकडून केवळ आश्वासनं नको तर ठोस उत्तरदायित्व, सुधारणा आणि परिणामांची मागणी होत आहे. आता तुम्हीच एक कल्पना करा, एखादा युवक 5 वर्ष अभ्यास करतो, घरचे कर्ज काढून त्याला शिकवतात, तो परीक्षा देतो, निकालाची वाट पाहतो, भरतीची वाट पाहतो आणि शेवटी त्याची वयोमर्यादा संपते. दुसऱ्या बाजूला तेच पद कायमचं रिक्त राहतं. अशा वेळी युवकांच्या मनात व्यवस्थेबद्दल प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे की नाही हे आता तुम्हीच ठरवा. महाराष्ट्रातील युवकांचा आता एकच संदेश आहे की आम्हाला दान नको, सवलती तर नकोच नको. आम्हाला वेळेत परीक्षा, पारदर्शक भरती आणि रिक्त पदांवर तातडीने नियुक्त्या हव्या आहेत. आणि जर या मागण्या जर पूर्ण होत नसतील तर ही जबाबदारी निश्चित करावी आणि उत्तरदायित्व कोणाचं हेही ठरवावं आणि ते त्यावेळी स्वीकारावं, अशी अपेक्षा लोकशाहीतल्या नागरिकांना ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या या चळवळीत सामील होणाऱ्या तरुणांना त्या चळवळीत एका राजकीय समर्पक, प्रगल्भ आणि लोकशाहीवादी तरुण विचारवंत असलेले सोबती घेतले पाहिजेत. सोशल मीडियावरचा हा प्रवास आता रस्त्यावर आला आहे. त्यामुळे अनुभव अभावी असल्या कारणाने राजकीय पक्ष आणि राज्यकर्ते या चळवळीचा त्यांच्या वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी उपयोग करण्याची शक्यता जास्त आहे. तुमच्या मते बेरोजगारी, पेपर लीक आणि रिक्त सरकारी पदांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने विशेष कृती आराखडा जाहीर करायला हवा का? आणि या परिस्थितीसाठी जबाबदार कोण आणि त्याने ती स्वीकारावी का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.